सटाणा नगर परिषदेची निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती आणि या चुरशीच्या निवडणुकीमध्ये हर्षदा राहुल पाटील यांनी विजय मिळवलेला आहे। खरं बघायला गेलं तर अतिशय प्रतिष्ठेची आणि मानाची निवडणूक ठरली होती। एका बाजूला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे होते, तर एका बाजूला भरघोस मतांनी आमदारकीला विजय मिळवणारे दिलीप मंगळू बोरसे होते। या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये मात्र विजय जो झालेला आहे तो शिवसेना शिंदे गटाचा झालेला आहे आणि हा विजय अतिशय एकतर्फीच म्हणावा लागेल, कारण की गेल्या 1 महिन्यांपासून रस्सीखेच चालू होती की कोण निवडून येणार, ईव्हीएम मध्ये काही घोळ करता येईल का, परंतु या सर्व गोष्टींना छेद देत आज खऱ्या अर्थाने विकासाला मत सटाणा वासियांनी दिले आहे। आपल्यासोबत काही तरुण आहेत, आपण त्यांना विचारू। दादा, या विजयाबद्दल काय सांगाल? हा विजय सर्वप्रथम मी आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे यांना अर्पण करतो। आमचे नेते मालेगाव तालुक्याचे दादासाहेब भुसे, पप्पू तात्या असतील, यतीन दादा असतील, सुनील महाजन असतील, संजू तात्या असतील, या विजयामध्ये यांचा खारीचा वाटा आहे। आणि तालुक्याने दाखवून दिलं की पैशां पुढे काही चालत नाही बुवा, असं लोक जनशक्तीचा पराभव झाला इथे। लोकांनी जनतेने राहुल बाबाला चांगला सपोर्ट केला आणि एक राहुल बाबा पण सर्वसमावेशक लोकांमध्ये जाऊन बसून सगळं चांगलं होतं। नक्कीच इथे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा सामना रंगला होता आणि इथे जनशक्तीचा विजय झाला असेल इथे स्थानिक युवकांचं म्हणणं आहे। अजून आपल्यासोबत काही युवक आहे, आपण त्यांना देखील विचारू। काय सांगशील दादा या विजयाबद्दल? या सत्यानगरीत फक्त सत्याचाच विजय होतो हे या सटाणा शहराने दाखवून दिलेलं आहे, एवढंच बोलेल। नक्कीच अतिशय चुरशीची अशी तिरंगी लढत होती। एकाकडे रुपाली कोटावदे, दुसरीकडे योगिता सुनील मोरे आणि यांना मात्र नौक्या असलेल्या योगिता सुनील मोरे यांचा पराभव करून हर्षदा पाटील यांनी विजय संपादन केला आहे। 10,307 मतांनी त्यांना पूर्ण मताधिक्य घेतलं आणि जवळपास 2973 मतांनी हा विजय संपादित केलेला आहे।